नमस्कार मंडळी, मी नितान चव्हाण. माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग जरासा वेगळा असणार आहे, कारण मी फॅमिलीसोबत नाही किंवा सायकलिंगच्या ग्रुपसोबत नाही आहे. आज मी मित्रांसोबत जे 2 दिवस 1 रात्रीची ट्रिप आहे कणकवलीवरून वेंगुर्ला. वेंगुर्ल्यात पूर्ण फिरणार, जेवढे लोकेशन आणि आहेत तिकडचे. आणि आता गोपाल आणि मी निघालो आहे कणकवलीत. परितोष राणे भेटणार आहे आम्हाला. आणि कणकवलीतून आम्ही सावंतवाडीला येणार आहोत निखिल सावंतला घ्यायला. आमचे हे सगळे स्कूल फ्रेंड आहेत. झालं कसं आता काही दिवसात कॉलेज सुरू होतील, तर परत कधी भेटता येईल वगैरे माहिती नाही. त्यामुळे म्हटलं आता फिरून घेऊयात, नंतर मग काय बघू. आता 2 जण होते ज्यांनी खरं तर मला सुचवलेलं, हा प्लॅन सुचवलेला की असं जाऊयात. त्या दोघांनीच काल रात्री फोन करून ऐन मोमेंटला कॅन्सल केलं आहे. त्यांचा जरा राग येतच आहे खरं, पण समोर आम्ही 4 जण जाऊन एन्जॉय करणार. चला निघूयात आता. वेंगुर्ला इज ऑन द वे. साहू काय म्हणत होतं, येतं काय ट्रिपला? अरे चाललो आता, निघणार आहे आम्ही. माझ्यामुळे तुझं काय सांग. बेबी आय मिस यू. सॉरी, मिस यू टू. हॅलो, कुठे चला तिकडनं आपण सोबत येतोय की ग्रुपवर बघितलं ना? हा माहिती आहे. अजून कोण कोण आहे? आता निखिल, तुम्ही सगळेच कॅन्सल झाला. तुमची तर आम्ही सीएनजी भरून येतो, मग बोलूया. तर मग सीएनजी भरून मग आम्ही सावंतवाडीच्या दिशेने निघालो निखिल सावंतला घ्यायला. आणि असंच आपलं टाईम लॅप्स लावत आम्ही आपला व्हिडिओ शूट केला आणि सरळ निघालो सावंतवाडीला. आणि आता ह्याच्या पुढे बोलायला माझ्याकडे काय नाही, तर आपण प्रत्येक ब्लॉगप्रमाणे आपलं गाणं सुरू करूयात. चला सुरू करूयात गाणं. हे बाकी सब ठीक, बस चल रहा है. बाकी सब ठीक, बस चल रहा है. बाकी सब ठीक है ना, बस चल रहा है भाई. व्हाट अबाउट यू? हाँ चल रहा है. बाकी सब ठीक, बस चल रहा है. बाकी सब ठीक, बस चल रहा है. बाकी सब ठीक है ना? हाँ ठीक है. और तेरा? बस चल. तर आता सावंतवाडीला पोहोचलोय आम्ही. आणि जरा हे झालंय की निखिल सावंत जो आता आमचा येणार आहे, त्याला सावंतवाडीत घ्यायचं होतं आणि तो अजून आलाच नाही. त्याची आधी पण तुम्ही जर ब्लॉगमध्ये बघितलं असाल, तो असंच करायचा. सकाळी उठायचा नाही लवकर, हे तू पाय खाली घे. आणि तो आता कुठे काय माहिती म्हणतोय 15 मिनिटात येतो, कुठे सांगत नाही. तसं तो येईपर्यंत आम्ही जरा सावंतवाडी फिरून मोती तलाव आणि फिरून घेतो. बघूया जरा नाश्त्यासाठी रेस्टॉरंट पण बघायचं आता. चला. इतना मनमोहक व्यू है, इतना सन्नाटा क्यों है. आगे चल के जब आए रोड कोई ढंग का, साइड लगाना मुझे आई लगू शंका. आत्ता आलोय इकडे मोती तलावाकडे. निखिल येईपर्यंत म्हटलं फिरून घेऊयात. आता सेंटरला इकडे जो आपल्याला असंच कविवर्य डॉक्टर वसंत सावंत पादचारी मार्ग जरा जातोय. वैसे भी सुना है आजकल भेड़िए लोगों का कीटो डाइट चल रहा है. बाकी सब ठीक, बस चल रहा है. बाकी सब ठीक, बस चल रहा है. तेरा भी बोलना, मेरा भी चल रहा है. व्हाट अबाउट यू? हाय के दूर क्या? ओ भाई साहब, तर आता आलो आम्ही सावंतवाडीच्या गार्डनमध्ये. आजपर्यंत कधी म्हणजे लहानपणी कधी आलो असेल, पण आता आठवत नाही मला. मोठ्या आल्यावर तर कधी आलो नव्हतं. तर आता हा सावंतवाडीत पहिल्यांदा आलाय. हा पण पाठचा सावंतवाडीत पहिल्यांदा आलाय. आता जरा फिरूयात, गार्डन कसं आहे बघूयात.
कसली घेऊन इलो बघ बुलेट. घाण घालू नको काय तुझ्या गाडीमध्ये. अरे मी बॅग विसरलो एक थोडं बारीकचं खाव आलं त्याच्यामुळे आलेलो. मला वाटलं तुम्हाला लेट जाणार. कसं काय लेट होईल. मी टाइम बरोबर. चला येतो हा लगेच. नमस्कार माणसांनो. सॉरी ओळखलात का? ओळखलात किती? नमस्कार. 2 वर्षानंतर तू ब्लॉग मध्ये असेल ना. 2 काय 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर ब्लॉग मध्ये येलो आहे माझ्या. पार्किंग तिकीट तुमचा. पार्किंग तिकीट लायसन्स 20 रुपये काढा. 20 रुपये. पार्किंग तिकीट लायसन्स आहे तुमचं. तर आम्ही आता बांद्यामध्ये आलो आहे मंडळी. आता निखिलच्या घराकडे जातो आहे. निखिलची बॅग घ्यायची आहे आणि नंतर आम्ही इकडून डायरेक्ट वेंगुर्ल्याला निघणार. तर निखिलच्या घरी गेलो. मग तिकडनं त्याची बॅग आणि घेतली. काकींनी थोडा नाश्ता दिला करायला. तो नाश्ता केला आणि मग तिकडनं आम्ही सरळ आमच्या पुढच्या वेंगुर्ल्याला जो पहिलं आमचं डेस्टिनेशन होतं त्या डेस्टिनेशनकडे निघालो आम्ही पुढे. तर आता व्हिडिओमध्ये कळेलच पुढचं डेस्टिनेशन काय होतं ते आपलं. तर चला आता. चल रहा है बाकी सब ठीक बस चल रहा है. बाकी सब ठीक बस चल रहा है. तेरा भी फोन लाव मस्त आहे. मेरा भी चल रहा है. व्हाट अबाउट यू? तर आता आम्ही कोंडुरा बीचला पोचलो आहे. इकडे आधी एकदा आलेलो फॅमिलीसोबत. इतकं खतरनाक बीच आहे. आता इकडे आता एक असं हॉटेल टाईप छोटंसं असं आहे. ओपन असलं तिथे आम्ही नाश्त्याला जाऊ. आणि आता इकडे गाडी पार्क केली आहे. वरून इथे पार्क केली आणि आता इकडनं पुढे आहे. यो व्हिडिओ टाका. तर व्हिडिओमध्ये कदाचित दिसत नसेल पण तिथे 2 असे बेट आहेत आणि एक त्याच्यातलं लाईट हाऊस आणि दुसऱ्या बाजूला अजून एक बेट आहे. तर ते लाईट हाऊसचं कसं आहे, त्या लाईट हाऊसला तुम्ही व्हिजिट म्हणजे बोटीत तुम्ही आजूबाजूने फिरून येऊ शकता. आजूबाजूने बघू शकता. तुम्हाला वरती जायला भेटत नाही. आमच्या लिस्टमध्ये ते पण तिकडे जायचं पण ते फर्स्ट फिरून आणणं आजूबाजूने बोटीमधून. तर त्याच्यामध्ये उगाच वेळ जाणार असतं. त्यामुळे ते कॅन्सल केलं. आता दुसरं लाईट हाऊस जे आहे मेन वेंगुर्ल्याचं तिकडे आपण संध्याकाळी जाणार आहोत. तर आता गाडी परत गेल्यावर मी तुम्हाला सांगतो आजचा दिवसाचा पूर्ण शेड्यूल कसं असणार आहे ते. तर चला आता इकडे जरा आता फोटो वगैरे काढतो आहे. सगळ्यांचे फोटो काढून झाले की मग आता पुढे निघायचं आहे आपल्याला. झाले तिकडे फोटो काढणं चालू आहे. तर मी तुम्हाला सांगतो की ह्या बीचचं ना कोंडूर आहे. कोंडुरा बीच. इकडनं तुम्ही वेंगुर्ल्यावरून किंवा कुडावरनं यायला रस्ता आहे. इकडे कुडावरून परत सावंतवाडीकडनं तो हायवे जो लागतो आपला मुंबई गोवा हायवे तिकडनं पण रस्ता आहे. नाव विसरून रस्त्याचं. तर आम्ही त्या मार्गे आता आलो कारण आम्हाला बांद्याला जाऊन निखिलला घेऊन वगैरे यायचं होतं. तिकडनं आम्ही आलो. तर आता हा जो बीच आहे म्हणजे आता पावसाळ्यात जरा पाणी पुढे आलं आहे. जेव्हा तुम्ही हिवाळ्या म्हणजे जानेवारी नंतर मेपर्यंत जेव्हा येता तर पाणी ऑलमोस्ट तिकडे तुम्ही ते दगड दिसत आहेत त्याच्या पुढे असतं पाणी. आम्ही लास्ट टाईम आलो होतो त्या दगडावर तिकडे जाऊन फोटो काढलेले. आणि इकडे छोटंसं ते लेक टाईप तयार होतं. आणि इकडनं ही हे पूर्ण वहाळ आहे जे वरनं पूर्ण येतं असं. जबरदस्त असं बीच आहे हा. तुम्ही नक्की विजिट करू शकता. इकडे कचरा वगैरे करू नका. आणि आम्ही आता इकडनं एंट्री करताना बघितलं कोणीतरी आपला तिरंगा झेंडा जो आहे तसा रस्त्यावर फेकून दिलेला. तो परितोषने उचलला आणि गाडीत नेऊन ठेवला. आणि आता इकडनं पुढे आम्ही आता एका फोर्टला जाणार आहोत. त्या फोर्टचं नाव वगैरे सगळं तुम्हाला आता गाडीत बसल्यानंतर तुम्हाला सांगतो सगळं काय ते. इकडनं आता हो करून टाक. आता
हे बघू शकता तुम्ही, इकडे घर आहे, वरती घर आहे, असे वरती वरती डोंगरात इथे घर आहे. इथे बीच आहे हा, आणि इकडे यांची अशी वरती वरती घरं. कायच भारी वाटतं आहे. हे बघा, आता इकडे हॉटेलला चाललो आहे. हॉटेलमध्ये रस्ता बघा, इकडनं जाऊन मग ते क्रॉस करून हॉटेलमध्ये पण हॉटेल. हे बघा इकडनं पूर्ण. हे हळू रे, हलतोय मध्येच. तर नाश्त्यासाठी हॉटेल शोधत होतं पण अजून काही भेटलं नाही, म्हणून मग आता इकडे थम्सअप आणि शेंगदाणे खात बसवलंय. शेंगदाणे खात बसलोय. आता बघू, आता पुढे काही जाऊन नाश्ता भेटेल. आता इकडं काय फोर्टचं नाव विसरतो मी, फोर्ट तिराकोल ना. तर तेरेकोल फोर्टला आलोय. हे बघा, फोर्ट ऑफ तेरेकोल. तेरेकोल वगैरे सगळ्याचे हुतात्मा वाडेकर हुतात्मा शेषनाथ वाडेकर आणि श्री हिरवे गुरुजी. हा इकडे फोर्ट आहे. तर तेरेकोल हा जो फोर्ट आहे तो 1717 सेंचुरीमध्ये खेम सावंत भोसले ह्यांनी हा फोर्ट उभा केला. आणि जेव्हा मग पोर्तुगीजांनी हा फोर्ट जिंकला, डोम पेड्रो मिग्युएल दे अल्मेडा यांनी हा 1764मध्ये हा फोर्ट जिंकून त्याला रिबिल्ड केलं त्याला. आणि जेव्हा तुम्ही आता हा फोर्ट तुम्ही जेव्हा व्हिजिट करायला जाता फोर्ट हा, तेव्हा फक्त तुम्हाला एंट्री फी वगैरे काही नाही आहे. तुम्ही बस जाता तिथे तुमची एंट्री करता, त्या रजिस्टरवरती तुमची एंट्री करता, तुमचं नाव, नंबर, कुठून आला वगैरे सही वगैरे करता. आणि बस तिथे तुम्हाला कॅमेरा अलाउड नाही आहे. तुम्ही तुमचा फोन नेऊ शकता, तुम्हाला इथे कॅमेरा आतमध्ये न्यायला अलाउड नाही आहे. तर आणि आतमध्ये जास्त असं नाही फिरणार का, म्हणजे तुम्ही जे बुरुज फिरू शकता, बाहेरचं जे गार्डन आहे ते तुम्ही फिरू शकता. बाकी असं आजूबाजूला फिरणं, चर्च आहे आतमध्ये, ते तुम्ही करू शकता. त्या इकडे बुरुजावर आलो आहे. इकडनं बघू, इकडनं व्ह्यू पॉईंट. आणि इकडनं तुम्ही बघितलात तर इकडे जेव्हा ते गनने शूट करण्यासाठी म्हणून ही जागा येते. इकडनं मग असं खाली इकडे गन ठेवून मग व्ह्यू करून असं शूट करायचे इकडनं ते शत्रूवर. तिकडनंच तो समुद्र पण दिसतो इकडनं. ॲक्च्युली तो फोर्ट जो आहे तो आता एक 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांनी हे केलं, कन्वर्ट केलं त्याला. तर तुम्ही व्हिजिटही करू शकता आणि तिथे तुम्ही राहायलाही जाऊ शकता. इकडे बघितलं दरवाजाला असं जे काटे, म्हणजे कोणी हल्ला केला तर त्याला लगेच दरवाजा तोडता यावा नाही म्हणून. तेरेकोल फोर्ट आता झाला आहे फिरून. एवढा मोठा नव्हता, हॉटेल बनवल्यामुळे आता ते तेवढं राहिलं नाही फिरणार त्यात. तर फोटो वगैरे काढले आणि आता चाललो आहे हिल रॉकला. हिल रॉक एक माणूस काय हिल रॉकला गेल्यावर तुम्हाला कळेल की हिल रॉक काय आहे, कसं आहे ते रेस्टॉरंटला. आणि चला आता जाऊया तिकडे, निघूया. तिकडनं नंतर बोट सफारी करून आम्हाला परत चेरी बीचला जायचं आहे गोव्याला. तिथून परत रिटर्न येऊन मग विंगूरला. आता आम्ही इकडे हिल रॉक रेस्टॉरंटला आलो आहे जेवायला. आणि हे लॉलीपॉप मागवले स्टार्टरला. लॉलीपॉप दिलं 150 रुपये फुल. अरे कुपोषित लॉलीपॉप दिलं ना आमका. तेरेकोलमधून आता इकडे फेरी बोटमध्ये गाडी चढवली आणि इकडनं आता चाललो आहे गोवा चेरी बीचला. आणि इकडनं बाबा माझ्या अंगर बघा आहे पूर्ण. आणि आता इकडनं पूर्ण अशी रिवर्स आणायची होती इकडनं पूर्ण, आणि जी माझी वाट लागलेली रिवर्स घेताना आतमध्ये बघा इकडे आपण गाडी लावली आता. आणि इकडनं आता फेरी बोटने त्या साईडला चाललो आहे आता.
फेरी बोटमधून कार उतरवली आणि आम्ही सरळ मग केरी बीचमध्ये जायचं ठरलेलं, पण मग म्हटलं आपण जरा अजून पुढे जाऊयात गोव्यामध्ये. या ब्रिजवर तुम्हाला हा व्ह्यू दिसेल, म्हणजे त्या मेन रिव्हर व्ह्यू पॉईंटपेक्षा ब्रिजवर रिव्हर व्ह्यू पॉईंट खूप चांगला आहे. ओके, चांगला व्ह्यू भेटतो रिव्हरचा. तर आता इकडे आलं, इकडे जरा फोटो वगैरे घेऊ आणि फोटो घेऊन नंतर मग आता रिटर्न आम्ही चेरी बीचला जाऊ. ब्रिजवर फोटो काढत असतानाच मध्ये एक दोन आजी आले, त्यांच्या मोठ्या मोठ्या पिशव्या वगैरे होत्या, सामान होतं खूप. ते बोलले की जरा पुढे आम्हाला सोडून याल का म्हणून. तर परितोष आणि निखिलला आम्ही ब्रिजवरच थांबायला सांगितलं आणि गोपालाने मी त्या आजींना पुढे सोडून आलो. आम्हाला आजी बोलले 1 किलोमीटर पुढे जायचं, त्यांनी 10 किलोमीटर पुढे नेला आम्हाला. आणि येताना परत आम्ही रस्ता पण चुकलो मध्ये, तर आम्ही चांगलं फिरून आलो. केरी बीचवर गेलो, तिथे थोडा वेळ बसलो आम्ही, आराम केला आणि तिथून मग परत रिटर्न आम्ही ह्याच्यामध्ये फेरी बोटमध्ये गाडी चढवली आणि तिथून मग सरळ आम्ही आता परत वेंगुर्ल्यामध्ये, म्हणजे तेरेखोल गोवामध्येच वेंगुर्ल्यामध्ये गेलो. तर मग आता आमचं पुढचं डेस्टिनेशन संध्याकाळचं वेंगुर्ला लाईट हाऊस आणि टेबल पॉईंट जे आहे, सनसेट पॉईंट, तिकडे आम्ही निघालेलो पुढे. तर पुढचा रस्ता जरासा कठीण होता आमच्यासाठी, कारण तो असा एकदम कच्चा रस्ता आणि खड्डे वगैरे, ते पाणी सगळं साचल्यामुळे कळत नव्हतं नक्की कुठनं गाडी घालायची आणि कुठनं नाही. तो गोपालने गाईड केलं मला की एक बाजूला बसून त्या साईडचे, म्हणजे लेफ्ट साईडचं जजमेंट सांगून की ह्या साईडने नाही वगैरे. तर आता तुम्हाला पुढे कळेलच कसं नेली आहे गाडी आम्ही ती तिकडनं. लांडर हा, तिथं भेटून झाल्यानंतर आम्ही हा सगळे मित्र वगैरे. वाव, म्हणू नको, अजून पुढे मेन ऍडव्हेंचर पुढे. तोंड धुवायला आलेलो आणि सगळे कपडे आणि वगैरे सगळं धुवून काढलं. दे माझं तोंड धुवून झालं. आता आम्ही आता दीपगृहाच्या जवळ आलोय. मला वाटलं इकडनं गाडी जाणार नाही, पण गाडी आता एक आली इकडनं, सो मी आता इकडनं गाडी घालणार आहे. आणि आता इकडनं आपण आता दीपगृहाला पुढे जाऊ. तिकडे आता मी मक्काची कणसं तिकडे खायला आणली, त्या माणसांनी इथेच संपून टाकली. गाडीत येता इथे संपून टाकली यांनी. आता मी इनर्जल घेऊन ठेवलंय, ते तिकडे जाऊन पिणार. मानवरती कर तुझी टी शर्ट, तू हुडीची वाट लावलीस पूर्ण. अरे कुठे गेले मला दिसतच नाही. कानात बघ, इकडे बस सगळीकडे. अरे त्याचा फेस वाढलो रे, मी जास्त पडला असता. अरे पाणी घेतलं मी हातावरती. हे बघ, थोडासा तरी दिसला तरी आमचं मन खुश खुद होईल. समुद्र असं वाटत. अरे क्लाउडी झालंय. बाबा जास्त आत निघाल नको, कारण थांब. तर आम्ही आता इकडे तुम्ही लाईट हाऊस बघू शकता वेंगुर्ल्याचं, आणि तिथून आम्ही आता इकडे ह्या टेबल पॉईंटला पोचलो आहे. मकाची कणसं आणलेली मी, ती खाल्ली, एनर्जल पिलं आणि आता फोटोशूट चालू आहे. आता वाजलेत 6:15 आणि इकडे आता आम्ही आरामात, जेवढा वेळ बसाय तेवढा बसणार आरामात. आता इकडे फोटो काढणार, आरामात बसणार आहोत सगळे आणि मग इकडनं आम्ही निघू पुढे. आता फोटो वगैरे काढून झाले, आता थोडं रिलॅक्स करणार इथे बसून. मोबाईल आता चार्जिंग कमी आहे, त्यामुळे टाईम लॅप्स वगैरे आता मागे मोबाईलला चार्जिंग कमी आहे आता, त्यामुळे आता जास्त शूट घेत नाही. आता इकडनं थोड्या वेळाने आम्ही आता ह्याला बघू. आता जर एनर्जी उरली असेल तर आम्ही ह्याला जाऊ, तर एनर्जी उरली असेल तर आम्ही बागेत जाऊ आणि तिकडनं नंतर रूमवर जाऊ. तर चला बघूयात आता कसं आहे सगळं. तर संध्याकाळीच आम्ही 7:30-8च्या दरम्यान तिकडनं आम्ही ह्याला लाईट हाऊसवरून निघालो. ते सर आम्ही पिंगोळीला आलो. पिंगोळीला आम्ही रिसॉर्ट बुक केलेला, तर त्या स्नेहा फार्म हाऊस म्हणून आहे, तिकडे गेलो. तिकडे सामान वगैरे ठेवलं, फ्रेश झालं आणि तिथून मग कुडाळला आलो. कुडाळ तिकडनं 5-6 किलोमीटर आहे. तर कुडाळला आलो आणि तिकडचं ग्रीन व्ह्यू म्हणून रेस्टॉरंट आहे,
तिथे आम्ही जाऊन आता नाश्ता केला, मासे वगैरे हे सगळं खाल्लं आणि आता तिकडनं मेडिकलमध्ये गेलेलो, थोडं साबण या बाकीचं सामान घ्यायचं होतं आणि ते घेतल्यानंतर तिकडे मी विचारलं की CNG वगैरे इथे कुठे भेटतं. ते बोलले की झारापला आता अवेलेबल आहे, थांब रे आता अवेलेबल आहे. तर आता जरा गाडी फोन बघड, तर आता झारापला इकडे आलोय आम्ही CNG भरायला. आता रात्रीचे तरी 11:15 वाजलेत रात्रीचे. दिवसाच वाढलाय. रात्रीचे 11:15 वाजलेत आणि चांगलंच दमलोय आज आम्ही. आणि आता फक्त रात्री आता रूमवर गेल्यावर जरासं गप्पा वगैरे मारणार, जरा पत्ते खेळलो तर खेळू, शक्यता कमी आहे आणि जाऊन झोपू. उद्या 5 वाजता उठून निघायचं आम्हाला परत. 10:30चं चेकआउट ठेवलंय, थोडंफार तिकडे फिरणार आणि रिटर्न परत ह्याला येणार आहोत रेस्ट हाऊसला, स्विमिंग पूलमध्ये जरा डुबकी मारायला. मेसेज आलाय कोणाचा?